तर आज आपण गेलतो डायरेक्ट प्रोझन मॉलला. कशासाठी गेलतो चला सांगतो. तर कसं, जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका हर्ष, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी आवरून मी चाललो होतो, थोडं आपलं फॉर्मचं काम होतं स्कॉलरशिपचं, त्यासाठी. तर मी आणि पप्पा चाललो होतो, आलो रामनगरला. तिथं काही सामान घेतलं आणि तिथून गेलो फॉर्म भरायसाठी. माझ्या फॉर्मचं आपलं काहीतरी राहिलं होतं ते घ्यायसाठी. तिथून घरी आल्यावर मी आवरलं लवकर, कारण की मला जायचं होतं कॉलेजला. तर असं मी आवरून निघत होतो आता कॉलेजला डायरेक्ट. आणि कॉलेजला आता आपली गाडी घेतली आपण डायरेक्ट आणि आता निघलो होतो कॉलेजला जायसाठी. आपल्यासोबत होता आपला मित्र सिद्धांत, ते होता आपल्याच कॉलेजमध्ये आहे, म्हणजे माझं क्लासमेट आहे. त्यामुळे त्याला घेऊन मी चाललो होतो आता डायरेक्ट कॉलेजला. आम्ही जाता जाता रस्त्यात मल्टीमीटर घेतलं, कारण मला प्रॅक्टिकलसाठी लागत होतं. आलो आम्ही डायरेक्ट आता प्रॅक्टिकल रूममध्ये. तर प्रॅक्टिकल करायचं होतं थोडंफार, म्हणून आलो प्रॅक्टिकल रूममध्ये. हे पोरं बघा सगळे लिहित बसले होते ते प्रॅक्टिकल काय काय आहेत काय काय नाही ते. आणि मी नुसतं टाईमपास करत होतो. त्यानंतर आपण आलो डायरेक्ट खाली, कारण की आपल्याला जायचं होतं इंग्लिशच्या लेक्चरला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तर त्यासाठी आम्ही आलो खाली, आणि खाली आल्यावर बघितलं तर इंग्लिशचं लेक्चर चालू होतं. त्यामुळे आम्ही बसलो तिथे इंग्लिशच्या लेक्चरला. आणि इंग्लिशचं लेक्चर करून मी आलो फॉर्म भरायसाठी आपला स्कॉलरशिपचा. पण आज पण काय आपलं काम झालं नाही, त्यामुळं मी निघलो होतो डायरेक्ट आपल्या घराकडे जायसाठी, कारण की मला काम नाही झालं. त्यामुळं म्हणलं चला आता डायरेक्ट घरी जाऊ. त्यामुळं आपली गाडी घेतली आणि गाडी घेऊन मी डायरेक्ट निघलो आपल्या घराकडे जायसाठी. तर घराकडे चाललो आणि घरी जाऊन मी थोडा आराम केला, जेवण केलं आणि थोडं झोपलो होतो. आणि झोपेतून उठल्यानंतर आपल्याला आलता राहुल भाऊचा फोन, म्हणला आपल्याला जायचं आहे बाहेर. त्यामुळे मी रेडी झालो परत. आणि परत रेडी होऊन मी निघत होतो आता डायरेक्ट राहुल भाऊकडे जायला, कारण की आपल्याला जायचं होतं एका खास पाहुण्याकडे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायसाठी. त्यामुळे मी आलो डायरेक्ट आपल्या किशोर अण्णा ठुबे यांच्या दुकानावर. तुम्ही बघू शकता कुणाल मेन्सवेअर हे त्यांचं दुकान आहे, त्यांच्या दुकानावर आलो आणि राहुल भाऊला घेऊन मी निघलो होतो बुके घ्यायसाठी. बुके घेतला आम्ही आणि डायरेक्ट चाललो होतो आम्ही डायरेक्ट आता गोल्डन सिटीमध्ये, कारण की गोल्डन सिटीमध्येच त्यांचं ऑफिस आहे मोठं, मोर्या असोसिएशन अशा नावानं. आम्ही आलतो आता इथं डायरेक्ट आलो लिफ्टमध्ये बसून आम्ही चाललो होतो डायरेक्ट सेकंड फ्लोअरला. आणि सेकंड फ्लोअरला जाऊन तुम्ही बघू शकता आपलं मोर्या असोसिएशन ऑफिस आहे. आणि हे बघू शकता तुम्ही गणेश भाऊचा आपला वाढदिवस होता, त्यांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आम्ही गेलतो. त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही गेलो प्रोझन मॉलला. प्रोझन मॉलला जाऊन आम्ही काही केलंच नाही, कारण की आम्हाला काही काम नव्हतं तिथं. त्यामुळे आम्ही नुसतं चक्कर मारायला गेलो. चक्कर मारून आम्ही गेलो डायरेक्ट वर म्हणलं जावं गेम एक्समध्ये चक्कर मारू. ते गेम एक्समध्ये गेलो तर तिथं कोणीच नव्हतं. सगळं बघितलं गेम एक्स पूर्ण खाली होतं, कारण की वीकडेज चालू होते त्यामुळे कोणी येत नाही सहसा प्रोझनला. आणि तिथं आम्ही फोटोशूट केला थोडा. फोटोशूट करून आम्ही निघलो होतो आता डायरेक्ट घराकडं, कारण की उशीर पण झाला आणि भूक पण लागली होती. त्यामुळे म्हणलं चला डायरेक्ट घरी जेवण करू, त्यामुळेच आम्ही निघलो होतो डायरेक्ट घराकडं. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच फॉलो करत राहा आणि लाईक करत राहा. धन्यवाद पब्लिक. तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका हर्ष. तर पब्लिक तुमचं